हा मुंबई महोत्सव अत्यंत चांगल्या उत्साही वातावरणामध्ये पार पडलेला आहे आणि नक्कीच याचं श्रेय कुर्ल्यामधील आमच्या आणि कलिनामधील सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांना मी देतो। आणि खऱ्या अर्थानं मुंबई फेस्टिवलच्या निमित्ताने आज सर्वच बेरोजगार तरुण असतील, महिला बचत गटाचे स्टॉल्स असतील, यांना सुद्धा न्याय मिळाला। अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा सुद्धा रोजगार आणि त्यांना सुद्धा बचत गटाला प्रोत्साहन आम्ही देण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी विविध धर्मीय, विविध जातीय सर्व कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी राबवले गेले आणि या ठिकाणी मनोरंजनात्मक असा संपूर्णपणे खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झाला। आणि याबरोबरच आज बघितलं असेल तर या समारोपाच्या सांगत्या वेळी सुद्धा आपण मुंबईतील नामवंत असे व्यावसायिक आणि नवोदित खेळाडू यांची आमदारश्री सुद्धा श्रेष्ठ स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्याला सुद्धा एक अत्यंत चांगला प्रतिसाद हा संपूर्णपणे आज भेटतो आहे। आणि नक्कीच मी धन्यवाद देईन सर्वच नागरिकांना मुंबईतील की आपण सर्वच जण याच्यामध्ये सहभागी होऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने या महोत्सवाला आपण पाठिंबा दिला। धन्यवाद। जनतेला पुढच्या वर्षीचा पण हे लागलेला 2026 मध्ये कधी लागेल? नक्कीच मुंबई महोत्सवाला जो काही वाढता प्रतिसाद आहे त्याला अनुसरून नक्कीच पुढच्या वर्षी 2026चा फेस्टिवल अत्यंत अजून दिमाखाने आम्ही साजरा करू। बघितलं असेल तर ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आज जी काही शिवसेना आहे ती बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने सुद्धा कौल दिलेला आहे की शिवसेना कोणाची, न्यायालयाने सुद्धा दिलेलं आहे आणि जनतेने सुद्धा दिलेलं असल्यामुळेच शिवसेना धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंचंच म्हणजे आपल्या सर्वांचं आहे। आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन आपण ठाण्यामध्ये जाऊन धर्मवीरांच्या इथे जाऊन अशा प्रकारे सभासुद्धा आपण बघितलं असेल त्यांच्या, तर त्या सभेला सुद्धा जवळजवळ मोजकीच माणसं उपस्थित असतात आणि अशा प्रकारचं फ्लॉप सर्व सभा आणि त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं हे त्यांना आता महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यामुळे आज कुठे सभा घ्यायच्या किंवा अजून कुठेतरी काम करायचं अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। पण निश्चितपणानं अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारे त्यांचं संपूर्ण वर्तन आहे आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणचे आमचे खासदार, जिल्हाप्रमुख यांनी सुद्धा त्याचा माननीय धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पुतळ्याचा सुद्धा अभिषेक केलेला आहे, पवित्र केलेला आहे। कारण हे जे काही सगळे जे आहेत जाणारे तिथे, कारण दररोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं, काहीतरी महाराष्ट्राची संपूर्ण संस्कृती ही त्यांनी पणाला लावलेली आहे आणि अशा प्रकारे आज जे काही घडतं आहे ते निश्चितपणाने चुकीचं आहे। महाराष्ट्रभर आता सुसंवाद दौरे जे आहेत ते ठाकरे गटाकडून घेण्यात येत आहे। या सुसंवाद कार्यकर्ता सुसंवाद दौऱ्यांबद्दल काय सांगाल? जर संवाद पहिल्यापासून दाखला असता तर निश्चितपणाने हा सुसंवाद ठेवण्याची गरज भासली नसते आणि हा संवादच राखलेला नसल्यामुळे आता सुसंवादाची गरज आहे। आणि आता जरी तुम्ही कितीही सुसंवाद करा पण त्याचा काही उपयोग होणार नाही। पण शेवटी जे काही आज घडतंय, आज आपण बघितलं असेल दिवसेंदिवस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये अधिकाधिक तरुण, अधिकाधिक सर्व लोकप्रतिनिधी प्रवेश करत आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे शिवसेना सुद्धा कोणाची आहे हे समजलेलं आहे। कुडाळकर साहेब, सकाळपासून एक बातमी चालते आहे ज्याच्यामध्ये तुमचं पोस्टर आहे मागे आणि काही कार्यकर्ते हे नशापान करतात, हा शाखेत असल्याचं सांगितलं जातं, नेमकं काय याचं तथ्य तुम्हाला काय? एक मी तुम्हाला निश्चितपणाने सांगेन, मी स्वतः गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेमध्ये काम करतो। शाखाप्रमुखपासून ते आत्ता इथपर्यंत माझी मजल झालेली आहे आणि नागरिकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि निश्चितपणानं ज्या शाखा आमच्या सर्व असतात त्या आमच्या पवित्र मंदिर असतात आणि पवित्र मंदिरामध्ये आम्ही कधीच कुठल्याच गोष्टी करत नसतो आणि जर कोणी केल्या तर तो कोणी असून दे आम्ही त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही। पण अशा प्रकारचं मी चौकशी केली तर अशा प्रकारचं वर्तन कोणी केलेलं आहे। आपण जे फोटो किंवा व्हिडिओ बघता आहात तर ते एका मंडळाचा कार्यक्रम होता, त्या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये तो एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी मंडपही होता आणि त्याच्यामुळे शाखा दाखवून उगाचच खोटं नाटं आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने या ठिकाणी चाललेला आहे आणि तो चुकीचा आहे। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।